आपल्या आजच्या विषयावर चर्चा करण्याची आणि त्यासाठी आपल्या सोबत मनसेचे नेते अमेय खोपकर आणि माजी कसोटीवीर राजू कुलकर्णी असणार आहेत। आपण दोघांचीही चर्चा करूया गेस्ट सेंटरला। राजू आणि अमेय, आपलं दोघांचंही स्वागत या अतिशय आपल्या जिव्हाळ्याच्या विषयावर चर्चा करण्यासाठी। मराठीत समालोचन का नाही हॉटस्टार किंवा कुठल्याही क्रिकेट वाहिनीवर? मला अर्थातच पहिला प्रश्न अमेय खोपकरांना आहे। अमेयजी, खऱ्या अर्थानं महाराष्ट्रात मुंबईत मराठी भाषेचा सन्मान व्हावा यासाठी आंदोलन करावं लागणं हे खरोखर दुर्दैव आणि त्याचा उल्लेख तुम्ही शोकांतिकाय असा केलात। या मुद्द्यावर तुमच्या भावना खूप तीव्र आहेत। मला वाटतं आपण सुरुवातीला जर त्या भावना सांगितल्यात तर आपण पुढच्या प्रश्नांना सुरुवात करूया। नमस्कार। मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये राहून मराठी या विषयावर जर का आंदोलनं करावी लागत असतील, तिच्या हक्कासाठी भांडावं लागत असेल, तर याच्यासारखी शर्मेची दुसरी कुठली गोष्ट नाही आहे। मग तो मुंबईमध्ये मराठी पाट्या असाव्या त्यासाठी आम्ही आंदोलन केलं होतं। त्या आंदोलनासाठी मला अभिमान आहे की मराठी या विषयावर केलेल्या आंदोलनासाठी मला त्यावेळेला 2 वर्षासाठी तडीपार केलं होतं। अनेक वेळेला आपण बघत आलोय की मुंबईमध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये प्रत्येक वेळेला मराठी भाषेचा अपमान ही लोक करतात। मला राजूकडे जायचंय। राजू, तुझं स्वतःचं शिक्षण हे बालमोहन सारख्या मराठी माध्यमाच्या शाळेतून झालं। तू ज्यांच्याकडे क्रिकेटचे धडे गिरवलेस ते अण्णा वैद्य असतील किंवा बाजूच्याच नेटमध्ये रमाकांत आचरेकर, ज्यांनी क्रिकेटचे धडे तुम्हाला दिले ते अर्थातच शुद्ध मराठीतून दिले। आजच्या मराठीत जर ते क्रिकेट पुन्हा जर सगायचं आहे तो तुमच्यासारखे गावस्कर, तेंडुलकर, वेंगसरकर, राजू कुलकर्णी असे अनेक क्रिकेटर या मुंबईच्या मातीतून घडले। हे जर पुन्हा घडायचे असतील तर हे क्रिकेट समालोचन मराठीत असणं तुला किती आवश्यक वाटतं? मला असं वाटतं विजय की मराठीमध्ये कॉमेंट्री असलीच पाहिजे। सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट अशी आहे की ऑप्शन देताना पहिली इंग्रजीमध्ये, कारण सगळ्या कंट्रीजची प्लेयर्स खेळत आहेत। त्याच्यानंतर आपली राष्ट्रभाषा आली पाहिजे जी हिंदी आहे, आणि त्याच्यानंतर तिसरा ऑप्शन मराठीचा आला। ह्याच्यात माझी 2 कारणं आहेत, आणि ती कारणं म्हणजे अशी आहेत की राजू बोल रहा तर त्याच्यामध्ये असं आहे की मराठी हा ऑप्शन आलाच पाहिजे। कारण एक तर हा मराठी ही जी कॉमेंट्री आहे ही सगळीकडे महाराष्ट्राच्या सगळ्या इंटिरियर पार्ट्समध्ये पोचते, आणि त्याच्यामुळे आपली जे मराठी मुलं जिथे जिथे क्रिकेट खेळतात तिथे तिथे ती पोचते, आणि त्याच्यामुळे असं होतं की एक तो ऑप्शन दिला पाहिजे। दुसरी गोष्ट अशी आहे की हे आपण जे बघतो कॉमेंटेटर्स ते नेहमी इंग्रजी आणि हिंदीमध्ये कॉमेंट्री करत असतात। जेव्हा मराठीचा ऑप्शन पण जेव्हा सुरू होईल तेव्हा असे बरेच क्रिकेटर्स आहेत जे खूप क्रिकेट खेळलेले आहेत, अनुभवी आहेत, आणि ते मराठीमध्ये जास्ती एक्सप्लेन करू शकतात, मुलांना सांगू शकतात की एक्झॅक्टली काय झालं आहे। आणि तुम्हाला जर आठवत असेल तर पहिल्यांदा पण आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा सगळ्या चांगल्या मॅचेस हे मराठीमध्ये नेहमी त्याचं कॉमेंट्री दिली जायची, आणि मला वाटतं मराठी भाषा एवढी सुंदर आहे की ती आपल्याला कळते पण चांगली आणि ती ऐकायला पण फार सुंदर वाटते। म्हणून मला असं वाटतं की काही झालं तरी मराठीचा ऑप्शन दिलाच पाहिजे। राजू, मराठीचा ऑप्शन हा दिलाच पाहिजे, पर्याय हा असायलाच हवा। आपण जेव्हा म्हणतो की प्राथमिक शिक्षण, शाळेतलं प्राथमिक शिक्षण हे मराठी भाषेत व्हावं, शिक्षण तज्ज्ञ सातत्याने या विषयावर बोलत असतात। तसंच क्रिकेटचे धडे जेव्हा तुम्ही गिरवले त्यावेळी अण्णा वैद्यांनी किंवा सचिन सोबत आचरेकरांनी ते जर तुम्हाला मराठीऐवजी इंग्रजीत दिले असते तर काय फरक पडला असता, आणि मराठीत दिले त्यामुळे तुम्हाला ते किती लवकर समजू शकलं? आमची मराठी भाषा मराठी मीडियममध्ये आम्ही आल्यामुळे शारदाश्रम घ्या किंवा बालमोहन घ्या किंवा राजा शिवाजी घ्या, या शाळांमध्ये आल्यामुळे जसं मी सांगितल्याप्रमाणे प्रत्येकांचे जे कोचेस होते, अण्णा वैद्य होते, रमाकांत आचरेकर सर होते, आणि असे बरेच कोचेस होते, ते एवढ्या सुंदर तऱ्हेने आम्हाला सांगायचं की त्यांनी जे सांगितलं हे आम्हाला पहिल्यांदा पटकन कळायचं। एक म्हणजे दुसरं म्हणजे असं आहे की आम्ही पण जेव्हा ड्रेसिंग रूममध्ये असतो सगळे क्रिकेटर्स, मुंबईचे क्रिकेटर्स
जेव्हा मुंबईला रिप्रेझेंट करतात, जेव्हा इंडियाला रिप्रेझेंट करतात, तेव्हा नेहमी आम्ही मराठीमध्ये बोलतो, एकमेकांना सांगतो. म्हणजे असं झालेलं आहे की बरेचसे बाहेरचे प्लेयर्स असतील ते पण मराठीमध्ये बोलतात, ते पण मराठी लँग्वेज शिकतात. आणि त्यामुळे मला असं वाटतं की मराठी भाषा ही एवढी इम्पॉर्टंट आहे, मेन म्हणजे महाराष्ट्राची आहे. मुंबई ही आपली राजधानी आहे. आज 70-75च्या आसपास आपण एवढे क्रिकेटर्स दिले, टेस्ट क्रिकेटर्स दिले, भारताला दिले, एवढे भारताला आपण कॅप्टन दिले. त्यामुळे कुठच्या तरी परिस्थितीत मराठीला ही प्रायोरिटी मिळालीच पाहिजे. मराठीला प्राधान्य मिळायलाच हवं असं राजू कुलकर्णी देखील म्हणतायत. अमेयजी, तुम्ही जेव्हा आक्षेप घेता, हरियाणवीत तिकडे ऑप्शन दिलाय, पर्याय आहे, भोजपुरीमध्ये पर्याय आहे, हे खूप मोठं दुर्दैव आहे. पण आज जेव्हा तुम्ही आंदोलन केलं त्यानंतर देखील तुम्हाला काही आश्वासन दिलंय का हॉटस्टारकडनं किंवा त्याची मालक कंपनी असलेल्या उद्योग समूहाकडे? पहिलं मी एक राजू सरांना सांगू इच्छितो की राजू सर, हिंदी आपली राष्ट्रभाषा नाहीये. तर तुमच्या विषयावर सांगतो. नक्कीच आज एकतर मी जेव्हा तो फोटो मी ट्विट केला होता, तो फोटो मी जेव्हा त्या दिवशी मॅच होती T20 इंडिया इंग्लंडची, मी कारण माहिती आधी देखील जेव्हा मॅचेस होतात जिओवर असायच्या, तिथे मराठीचा ऑप्शन होता. आणि मी माझ्याकडे माझ्या मुलासकट आमच्या घरचे सगळे आम्ही मराठीमध्ये समालोचन असेल, आम्ही मराठी ऑप्शन सिलेक्ट करतो आणि बघतो आणि अनेक लोक बघतात. त्यामुळे मला एक गोष्ट कळत नाही, भोजपुरीमध्ये, हरियाणवीमध्ये, तमिळ, कन्नडा, तेलुगू असा 8 भाषांमध्ये जर तुम्ही हे ठेवता आणि महाराष्ट्रामध्ये तुमचं कार्यालय आहे, मुंबईमध्ये तुमचं कार्यालय आहे आणि मराठी भाषेचा तुम्हाला प्रॉब्लेम काय? बिलकुल सहन करणार नाही. आणि त्याच्यानंतर आम्ही तिथे आज जवळपास 3.5 तास बसून राहिलो होतो. मी तर ठरवलं होतं, ठिय्या आंदोलनच केलं होतं आणि आम्ही ठरवलं होतं जोपर्यंत हे लेखी लिहून देत नाहीत की आम्ही मराठीमध्ये सुरू करू म्हणून, तोपर्यंत आम्ही इकडे जाणार नाही. आणि आमचं आंदोलन अजून तीव्र झालं असतं. पण आणि त्यांनी ते काय करतात अशा वेळेला ते वरचे जे कोण अधिकारी असतात हॉटस्टारचे, हे स्वतः येत नाहीत. कोणतरी मराठी त्यांच्या अधिकाऱ्यांना ते पाठवतात, पुढे करतात. तर आमचा विषय तोच होता की आम्ही तिकडनं पत्र घेऊन जाणार. तसं त्या पद्धतीने त्यांनी लेखी लिहून दिलेलं आम्हाला सन्माननीय राजसाहेबांच्या नावाने की आता ती चॅम्पियन्स ट्रॉफी सुरू होतील तेव्हापासनं त्याचा सगळं त्यांचा तो सेटअप करतील मराठीचा आणि चॅम्पियन्स ट्रॉफी पासनं ते मराठीमध्ये समालोचन सुरू करतील अशी त्यांनी आम्हाला लेखी ग्वाही दिलेली आहे. अमेयजी, या 3.5 तासात नेमकं काय घडलं आणि चॅम्पियन्स ट्रॉफी मराठीत समालोचन होणार याबद्दल तुमचं अभिनंदन. पण त्यानंतर देखील ही प्रक्रिया पुढे सुरू राहणार आहे का, हे लेखी आश्वासन त्यांनी तुम्हाला दिलंय का? धन्यवाद. तुमच्या सगळ्यांचं देखील अभिनंदन. तुम्ही ही बातमी दिवसभरामध्ये लावून धरली होती. तर मला असं वाटतं की त्यांनी आता मला लेखी दिलेलं आहे आणि हे जर का त्यांनी नाही पाळलं तर मग मनसेच्या पद्धतीने आंदोलन होणार आणि आंदोलन प्रचंड तीव्र असेल. आणि ती काय जबाबदारी असेल ती त्या हॉटस्टारच्या असेल, सगळ्या पदाधिकाऱ्यांची, अधिकाऱ्यांची असेल. धन्यवाद अमेयजी आणि राजू कुलकर्णी. आपण दोघांनी या अतिशय महत्त्वाच्या विषयावर, मराठीच्या अस्मितेच्या विषयावर बोलण्यासाठी आपण दोघांनीही वेळ दिलात. आणि अमेयजी, तुम्ही तर सातत्यानं ही मराठी अस्मितेची जी गरज आहे ती सातत्यानं बोलून दाखवलीत. तुम्ही मैदानात उतरतात त्याबद्दल तुमचे अभिनंदन आणि आभार देखील. दोघांचेही आभार. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.